Hello everyone. In today's lecture we are going to summarize our very first chapter of bookkeeping, that is Introduction to Bookkeeping and Accountancy. तुम्हाला माहीतच आहे की आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो आपण 12 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. इन डिटेल आपण सगळे पॉइंट्स किंवा सगळे टॉपिक्स क्लिअर केलेले आहेत विथ एक्झाम्पल्स. सगळे एक्झाम्पल्स पण आपण बघितलेले आहेत. मग आजचा हा जो रिव्ह्यू आहे तो कशासाठी आहे तर प्रत्येक पॉइंटचं इम्पॉर्टन्स काय आहे की म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनेच नाही तर फ्युचर लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला कसं क्लिअर असला पाहिजे एक एक कन्सेप्ट ते आपण आता बघणार आहोत. जर एखादा कन्सेप्ट क्लिअर झालेला नसेल तर तो आधी बघायचा आहे. ओके, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक दिलेल्या आहेत त्या पार्टमध्ये ते पॉइंट्स कव्हर केलेले आहेत ते बघायचे आहेत आणि मगच आपला हा रिव्ह्यू बघायचा आहे. ओके, एकदम शॉर्टमध्ये आपण चेक करणार आहोत की सगळे कन्सेप्ट आपले क्लिअर झालेले आहेत का. सो विल स्टार्ट. फर्स्ट पॉइंट वॉज बुककीपिंग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बुककीपिंग. आता एक्झाममध्ये क्वेश्चन्स असे येतात की व्हॉट इज द मिनिंग ऑफ बुककीपिंग किंवा एखादी टर्म तुम्हाला सजेस्ट करायची असेल, स्टेट अ वन वर्ड फॉर दिस सेंटेन्स. म्हणजे एक सेंटेन्स दिलेलं असेल आणि तुम्हाला ते लिहायचं आहे की त्याला काय म्हणतात. ओके, जर कन्सेप्ट सगळे क्लिअर असतील तरच या क्वेश्चन्सचे आन्सर्स देता येतील. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ बुककीपिंग. बुककीपिंग मीन्स रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक मॅनर और इन अ सिस्टमॅटिक वे. सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जे असतात ते बुक्समध्ये एंटर करायचे असतात किंवा रेकॉर्ड करायचे असतात इन अ सिस्टमॅटिक वे म्हणजे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करून. नेक्स्ट, basis of accounting. Basically there are three types or three bases for accounting. First is a cash basis, next accrual or mercantile, and last is a hybrid or mixed. Under cash basis only cash receipts or cash payments are involved, means cash transactions are involved. Next, accrual or mercantile, whether income received or not or whether expenses paid or not, you have to enter it, you have to record it in the books of account. Okay, next, mixed or hybrid. Under mixed or hybrid it is a combination of cash and accrual basis, but under cash basis only incomes are recorded or assets are recorded, while under accrual basis only expenses and liabilities are recorded. Clear? Next, types of transactions. You know that there are two types of transactions. First is monetary and next is non-monetary. Under monetary there are two subparts, that is cash and credit. Cash transaction means what? When we pay cash then it is known as cash transaction. जेव्हा आपण cash pay करतो किंवा cash receive करतो त्याला म्हणतात cash transaction. Credit means आपण एक्सपेन्सेस करतो किंवा एखादी वस्तू विकत घेतो पण त्याचे पैसे देत नाही, म्हणजे क्रेडिटवरती ते ट्रान्झॅक्शन असतं, म्हणजे सुधारीवरती त्याचे पैसे आपण नंतर देणार आहोत त्याला म्हणतात क्रेडिट ट्रान्झॅक्शन. अंडर नॉन मॉनिटरी देर इज अ बार्टर सिस्टम. बार्टर सिस्टम मीन्स व्हॉट? वी हॅव टू एक्सचेंज गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर गुड्स और सर्व्हिसेस इटसेल्फ. म्हणजे आपल्याकडचे जे गुड्स असतील काही सेवा असतील ते गुड्स आणि सेवाच्याच बदल्यात आपल्याला ते एक्सचेंज करायचे आहे. तिथे कुठेही पैसे येत नाहीत, मॉनिटरी फॉर्म तिथे येत नाहीत. दॅट इज नोन ॲज बार्टर सिस्टम. नेक्स्ट टर्म इज कॅपिटल. व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. कॅपिटल मीन्स व्हॉट? अ टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस. बिझनेसमध्ये आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो सुरुवातीला त्याला म्हणतात कॅपिटल. आणखीन एक इक्वेशन तिथे दिलेलं आहे. इफ सपोज लायबिलिटीज आर लेस दॅन ॲसेट्स देन इट इज नोन ॲज कॅपिटल. म्हणजेच काय? कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. जेव्हा आपले ॲसेट्स जास्त असतात लायबिलिटीजपेक्षा तेव्हा त्याला कॅपिटल म्हणतात. नेक्स्ट, ड्रॉइंग. इफ पर्सन withdraw some money or things or assets from his business for personal use then it is known as drawing. कुठच्याही वस्तू, पैसे किंवा काही प्रॉपर्टीज आपण बिझनेसमधून पर्सनल यूजसाठी काढतो तेव्हा त्याला ड्रॉइंग म्हणतात. नेक्स्ट, डेटर. नाव डेटर अँड क्रेडिटर आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. कितीतरी मुलांना म्हणजे अगदी लास्ट इयरपर्यंतसुद्धा डिफरन्स कळत नसतो डेटर्स आणि क्रेडिटर्समधला.
नीट क्लिअर करायचं आहे. डेटर्स कोणाला म्हणतात आणि क्रेडिटर्स कोणाला म्हणतात. डेटर मीन्स अ पर्सन हू ओज मनी टू द बिझनेस, जो पैसे देणं लागतो बिझनेससाठी, म्हणजे त्याने काही वस्तू परचेस केलेल्या आहेत पण त्याने पैसे दिलेले नाही आहेत, जो फ्युचरमध्ये तो देणार आहे, त्याला म्हणतात डेटर. क्रेडिटर अ पर्सन टू हुम अ बिझनेस ओज मनी, ज्याला आपल्याला पैसे द्यायचे आहेत तो क्रेडिटर आहे. आपण आधीच्या लेक्चर्समध्ये डेटर क्रेडिटर विथ एक्झाम्पल बघितलेला आहे, तिथे तो कन्सेप्ट क्लिअर झालेला पाहिजे तुमचा. ओके, डेटर आणि क्रेडिटरमधला डिफरन्स. डेटर म्हणजे ज्याने वस्तू घेऊन पैसे दिलेले नाही आहेत तो डेटर, आणि क्रेडिटर म्हणजे ज्याच्याकडून आपण वस्तू घेतल्या आहेत आणि त्याचे पैसे द्यायचे आहेत त्याला म्हणतात क्रेडिटर. नेक्स्ट, बॅड डेट्स अँड इरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर. राईट, म्हणजे आपल्याला ते पैसे किंवा ते जे आपण काही अमाऊंट दिलेली आहे, अमाऊंट यायची आहे ते आपल्याला इन फ्युचर कधीच येणार नाही आहे, इरिकव्हरेबल आहे. ओके, त्याला म्हणतात बॅड डेट्स. इट इज अ लॉस फॉर आवर बिझनेस. एंट्री मीन्स व्हॉट? अ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. आपण एखादी नोंद करतो, एखादं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, त्याला म्हणतात एंट्री. नरेशन अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ एंट्री. जे आपण एंट्री करतो त्यालाच एक्सप्लेन करायचं आहे इन शॉर्ट, ती कशाशी रिलेटेड एंट्री आहे ती, त्याला म्हणतात नरेशन. नरेशनचे 2 रूल्स लक्षात आहेत का? एक तर नरेशन ब्रॅकेटमध्येच पाहिजे आहे, राईट, आणि ते कुठच्या वर्डने स्टार्ट होतं? बीइंग आणि फॉर. ओके, तर हा रूल आहे नरेशन लिहिण्यासाठीचा. नेक्स्ट, गुड्स. नाव यू हॅव टू टेल मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ गुड्स. येतं, हे पण येतं की स्टेट 1 वर्ड फॉर दिस टर्म. एखादी टर्म किंवा एखादं सेंटेन्स दिलेलं असेल आणि त्याला तुम्हाला तो वर्ड मेन्शन करायचा असतो एक्झाममध्ये. नाव गुड्स मीन्स व्हॉट? गुड्स मीन्स अ थिंग विच इज मॅन्युफॅक्चर्ड ऑर परचेज फॉर सेलिंग पर्पज ऑर टू अर्न प्रॉफिट. म्हणजे आपल्याला काही वस्तू आपण मॅन्युफॅक्चर करतो, म्हणजे स्वतः प्रोड्यूस करतो किंवा विकत घेतो. कशासाठी? सेलिंगसाठी, म्हणजे आपल्याला सेल करायचं आहे फॉर सेल पर्पज ऑर टू अर्न प्रॉफिट, किंवा नफा मिळवण्यासाठी. त्या वस्तूंना काय म्हणतात? गुड्स म्हणतात. एक्झाम्पल्स मी दिलेले होते. सपोज एखादं मेडिकल शॉप आहे तर तिथे मेडिसिन्सचे त्यांचे गुड्स आहेत, कारण त्याच्यामध्येच त्यांचे ट्रान्झॅक्शन्स होत असतात, राईट. म्हणून गुड्सचे एक्झाम्पल्स आपण आधी बऱ्यापैकी बघितलेले आहेत, ते चेक करायचे आहेत, मग ती टर्म तिथे क्लिअर होईल. गुड्स मीन्स व्हॉट? एनिथिंग विच इज प्रोड्यूस ऑर मॅन्युफॅक्चर्ड ऑर परचेज फॉर सेल पर्पज ऑर टू अर्न प्रॉफिट. सेलिंगसाठी किंवा प्रॉफिट मिळवण्यासाठी एखादी वस्तू आपण मॅन्युफॅक्चर करतो किंवा विकत घेतो त्याला म्हणतात गुड्स. मग बिझनेसनुसार त्यांचे गुड्स वेगवेगळे असू शकतात. ओके, नेक्स्ट, टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. हा जो पॉईंट आहे तो एक्झाममध्ये तर आहेच इम्पॉर्टंट, ॲज वेल ॲज जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूजला वगैरे जाता इन फ्युचर, ओके, तेव्हा हे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, तर इथे सगळे कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. डिटेलमध्ये आपण आधी बघितलेलं आहे, आपण आता एकदम क्विक रिव्ह्यू करणार आहोत. काय डिफरन्स आहे त्या एक्सपेंडिचर्समध्ये, कशाला काय म्हणतात ते. सो फर्स्ट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. दिस एक्सपेंडिचर इनकर्ड टू एक्वायर अन ॲसेट ऑर टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. एखादी ॲसेट म्हणजे प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी किंवा त्याची किंमत वाढवण्यासाठी आपण जे एक्सपेन्सेस करतो त्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर. अँड इट गिव्ज लॉंग टर्म बेनिफिट्स अँड इन नॉन रिकरिंग इन नेचर. सारखे उद्भवत नाहीत. रेव्हेन्यू, इट गिव्ज शॉर्ट टर्म बेनिफिट्स. शॉर्ट टर्म बेनिफिट्स मिळत असतात त्याचे, किंवा त्याचं डायरेक्ट रिलेशन नसतं प्रॉफिट अर्निंगवर शी, राईट. त्याला म्हणतात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ते डे टू डे लाईफमधले जे आपले असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल सॅलरी पेड, इलेक्ट्रिसिटी बिल पेड, रेंट पेड, ते सगळे रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या अंडर येतात. नेक्स्ट, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. दीज आर रेव्हेन्यू इन नेचर बट the advantage of or benefit of this expenditure not exhausted within a 1 year. म्हणजे आपण ते खूप मोठ्या काळासाठी करून ठेवलेले असतात आधीच, त्याला म्हणतात डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. एक्झाम्पल आहे ॲडव्हर्टाइजमेंट
एक्सपेन्सेस, म्हणजे आपण 5-10 वर्षाचे ॲडव्हर्टाइजमेंटसाठीचे एक्सपेंडिचर आधीच केलेले आहेत. ओके, मग ते काय आहे, त्याचा रेव्हेन्यू किंवा त्याचा बेनिफिट जो आहे तो आपल्याला 5 किंवा 10 ज्या वर्षांसाठी आपण ते केलेले आहेत तेवढ्या काळासाठी मिळत राहणार आहे. ओके, नेक्स्ट टाइप्स ऑफ डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट अँड कॅश डिस्काउंट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू? ट्रेड डिस्काउंट इज गिवन ऑन बल्क क्वांटिटीज, राईट. जेव्हा आपण जास्तीत जास्त प्रमाणात गुड्स परचेस करतो तेव्हा जो डिस्काउंट दिला जातो त्याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट. कॅश डिस्काउंट इज गिवन ऑन कॅश पेमेंट. जेव्हा आपण कॅश पेमेंट करतो तेव्हा जो डिस्काउंट देतात त्याला म्हणतात कॅश डिस्काउंट. एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये, ते परत बघायचं आहे जर क्लिअर नसेल तर. सॉल्वंट. नाव सॉल्वंट मीन्स व्हॉट? अ पर्सन whose assets are more than liabilities, then it is known as solvent person. नीट बघायचा, if person's assets are more than his liabilities, then that person is known as solvent person. Insolvent, very opposite. Insolvent means what? When person's liabilities are more than his assets, then it is known as insolvent person. Now accounting year, basically there are the accounting year starts from 1st April and it will ends on 31st March. हेच अकाउंटिंग इयर आहे, फायनान्शियल इयर आहे. 1st एप्रिलला स्टार्ट होतं, 31st मार्चला एंड होतं. 12 मंथचं हे अकाउंटिंग इयर असतं, फायनान्शियल इयर असतं. नेक्स्ट ट्रेडिंग कन्सर्न. नाव ट्रेडिंग कन्सर्न मीन्स व्हॉट? Under this concern, the main objective or main primary motive of this business is to earn profit or to make money. फक्त प्रॉफिट मिळवण्यासाठीच हे बिझनेस चालवले जातात, त्याला म्हणतात ट्रेडिंग कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ॲज अ नेम इंडिकेट, द प्रायमरी मोटिव्ह ऑफ दिस बिझनेस इज नॉट फॉर मेकिंग प्रॉफिट, म्हणजे त्यांना प्रॉफिट मिळवायचा नसतो. मग त्यांचा मोटिव्ह किंवा त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं? टू रेंडर सर्व्हिसेस टू दी सोसायटी. सेवा प्रोव्हाइड करायच्या असतात त्यांना सोसायटीतल्या लोकांना, त्याला म्हणतात नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. गुडविल. गुडविल मीन्स व्हॉट? इज अ रेप्युटेशन ऑफ द कंपनी और रेप्युटेशन ऑफ द बिझनेस. बिझनेसचं काहीतरी नाव असतं, इमेज असते. ओके, त्याला म्हणतात गुडविल. त्याचं एक्झाम्पल आणि ते कसं कॅल्क्युलेट करतात, कुठच्या बेसिसवरती गुडविल डिसाईड करतात ते आपण बघितलेलं आहे, ते बघायचं आहे जर नीट क्लिअर नसेल तर. प्रॉफिट. बेसिकली देर आर टू prices are given, selling price and cost price. When selling price is more than cost price, then it is known as profit. Profit is equal to selling price minus cost price. Selling price means आपण ज्या प्राइसला गुड्स विकतो आणि कॉस्ट प्राइस मीन्स ज्या प्राइसला गुड्स आपण परचेस करतो. मग जेव्हा सेलिंग प्राइस जास्त असते कॉस्ट प्राइसपेक्षा तेव्हा तिथे प्रॉफिट होतो. लॉस, अपोजिट टर्म. When cost price is more than selling price, then it is known as loss. Income and revenue. Revenue means what? Direct income from the business. आपला बिझनेसमधून, आपला एखादा काहीतरी बिझनेस आहे त्याच्याकडून आपल्याला जे पैसे मिळतात, ओके, एक्सपेन्सेस लेस करण्याच्या आधी, त्याला म्हणतात रेव्हेन्यू. मग एक्सपेन्सेस काय काय असू शकतात बिझनेससाठी? इलेक्ट्रिसिटीचं बिल, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, कुठच्या एम्प्लॉईची सॅलरी असेल, ओके, तर हे सगळे एक्सपेन्सेस लेस करण्याच्या आधी जो आपल्याकडे पैसे असतात त्याला म्हणतात रेव्हेन्यू. इन्कम. इन्कम म्हणजेच काय? रेव्हेन्यूमधून जेव्हा आपण एक्सपेन्सेस लेस करतो तेव्हा जी अमाऊंट उरते त्याला म्हणतात इन्कम. मग इन्कम फक्त बिझनेसमधूनच नाही मिळत, इन्कम वेगवेगळ्या मार्गांनी मिळतं. फॉर एक्झाम्पल रेंट. रेंट रिसिव्ड, आपण काहीतरी रेंट रिसीव्ह करत असू, म्हणजे आपला एखादा फ्लॅट आहे, आपली एखादी जागा आहे, त्या जागेचं रेंट आपल्याला मिळतं. इट इज अ इन्कम फॉर अस. नेक्स्ट डिव्हिडंड ऑन शेअर्स. शेअर्सवरती जो डिव्हिडंड मिळतो. नेक्स्ट आहे सपोज डिस्काउंट रिसिव्ह. डिस्काउंट आपण घेतलेला आहे, कमिशन मिळालेलं आहे आपल्याला, ओके, किंवा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. एखादी आपली इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे. हे सगळे इन्कम्स आहेत आपल्यासाठी. ओके, नेक्स्ट टाइप्स ऑफ ॲसेट्स. बेसिकली देर आर 3 टाइप्स ऑफ ॲसेट: फिक्स्ड, करंट अँड फिक्टिशियस ॲसेट्स. Fixed assets, as a name indicate, it is fixed in nature, okay, and it is for long term basis. We have to purchase it
वी हॅव टू परचेस इट फॉर लॉंग टर्म. म्हणजेच काय, फिक्स्ड ॲसेट्समध्ये एक्झाम्पल्स काय काय येतात, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, कम्प्युटर, म्हणजे हे जे ॲसेट्स आहेत जे आपल्याला सारखे सारखे विकत घ्यावे लागत नाहीत, पण त्याचा बेनिफिट जो असतो तो लॉंग टर्मसाठी आपल्याला मिळत असतो. करंट ॲसेट्स आर हेल्ड इन बिझनेस फॉर शॉर्ट टर्म बेसिस और फॉर करंट ऑपरेटिंग इयर. खूप कमी काळासाठी ते बिझनेसमध्ये असतात किंवा त्या करंट ऑपरेटिंग इयरमध्येच त्याचा यूज होतो, त्याला म्हणतात करंट ॲसेट्स. फॉर एक्झाम्पल डेटर्स, बिल्स रिसिवेबल. ओके. नेक्स्ट, फिक्टिशियस ॲसेट्स विच डोंट हॅव टँजिबल पोझेशन. म्हणजेच काय, ते आपल्याला डायरेक्टली दिसत नाहीत किंवा आपलं काही डायरेक्टली आपण पोझेशन, त्याचा हक्क काही सांगू शकत नाही त्या ॲसेट्सवरती. इट इज अन इमॅजिनरी इन नेचर. इमॅजिनरी म्हणजे आपण फक्त कल्पना करू शकतो की हे माझे ॲसेट्स आहेत. फॉर एक्झाम्पल डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे आपण करतो, आपण आता बघितलेलं होतं. डेफर्ड रेव्हेन्यू म्हणजे आपण ॲडव्हर्टाइजमेंटचे एक्सपेन्सेस फॉर एक्झाम्पल 10 वर्षांसाठी आधीच करून ठेवलेले आहेत. म्हणजेच पुढची 10 वर्ष आपल्याला काही टेन्शन नाही आहे, आपल्याला काही पैसे द्यायचे नाही आहेत. ओके, कारण आपण ऑलरेडी ते दिलेले आहेत. मग त्याला फिक्टिशियस ॲसेट्स म्हणतात. ओके. नेक्स्ट, टाइप्स ऑफ लायबिलिटीज. देर आर 2 टाइप्स ऑफ लायबिलिटीज, फिक्स्ड अँड करंट. फिक्स्ड लायबिलिटीज म्हणजे लॉंग टर्मसाठी जे आपण कर्ज वगैरे घेतो त्याला म्हणतात फिक्स्ड लायबिलिटीज. फॉर एक्झाम्पल लोन खूप अगदी 20-25 वर्षांसाठी आपण घेतलेलं असतं. फिक्स्ड असतं ते, म्हणजे त्याची अमाऊंट फिक्स असते, ती आपल्याला दरवर्षी पे करावी लागते किंवा दर महिन्याला पे करावी लागते. नेक्स्ट, करंट लायबिलिटीज. करंट मीन्स करंट ऑपरेटिंग इयरमध्ये ज्या लायबिलिटीज अराईज होतात त्याला म्हणतात करंट लायबिलिटीज. फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स, बिल्स पेबल, आणि त्याची व्हॅल्यू चेंज होत असते, त्याची व्हॅल्यू फिक्स नसते. ओके. कंटिंजंट लायबिलिटी. कंटिंजंट मीन्स मे और मे नॉट बी अराईज इन फ्युचर. ओके. जरी म्हणजे कदाचित ती अराईज होऊ शकते किंवा होऊ पण शकत नाही, आणि जरी असली तरी त्याची परफेक्ट अमाऊंट आपल्याला माहीत नसते. इट्स डिपेंडिंग अपॉन दी सिच्युएशन. आपल्या पूर्ण सिच्युएशनवरती ती डिपेंड असते, ती अराईज होईल की नाही होईल किंवा त्याची अमाऊंट काय असेल ती. कंटिंजंट लायबिलिटी बॅलन्स शीटमध्ये दाखवत नाही, ती फुटनोट म्हणून मेन्शन केलेली असते. त्याचा फायनान्शियल पोझिशनवरती काहीही इफेक्ट होत नाही. Next, accounting concepts. There are 12 concepts are given. We'll see one by one very quickly. First, business entity. Entity means an independent unit. Business unit आणि बिझनेसचा ओनर या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोघांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांचे रेकॉर्ड्स म्हणजे बिझनेसचे आणि ओनरचे. आता ओनरनेच कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे, ओनरनेच सगळ्या मशिनरीज किंवा ज्या काही फर्निचर वगैरे असेल ते सगळं बिझनेसमध्ये आणलेलं आहे. तरीसुद्धा बिझनेस एंटिटी म्हणजेच बिझनेस युनिट आणि ओनर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या दोघांचे रेकॉर्ड्स वेगवेगळे मेंटेन करायचे आहेत. ओके. नेक्स्ट, मनी मेजरमेंट. मनी मेजरमेंट ज्या मॉनिटरी टर्म्स असतील, जे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असतील तेच फक्त रेकॉर्ड करायचे आहेत. ज्या गोष्टी पैशात मोजता येत नाहीत त्या रेकॉर्ड करायच्या नाही आहेत बुक्स ऑफ अकाउंटमध्ये. नेक्स्ट, कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे जी ॲक्विजिशन प्राईज असेल एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या प्रॉपर्टीची तीच रेकॉर्ड करायची आहे, त्याचंच रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघितलेलं होतं एखादा मोबाईल जर आज त्याची प्राईस 25,000 असेल तर त्याचं डेप्रिसिएशन होऊन 4 किंवा 5 वर्षानंतर त्याची प्राईस कमी होणार आहे. पण अंडर कॉस्ट कन्सेप्ट वी हॅव टू रेकॉर्ड द ओरिजिनल प्राईस, दॅट इज कॉस्ट प्राईस ऑफ दॅट गुड. ओके. नेक्स्ट, कन्सिस्टन्सी मीन्स ऑन रेग्युलर बेसिस ज्या पॉलिसीज किंवा जी मेथड आपण डेप्रिसिएशनसाठी किंवा कुठच्याही कॅल्क्युलेशनसाठी यूज करणार आहोत तीच कन्सिस्टंट ठेवायची आहे, तीच रेग्युलरली यूज करायची आहे. नाहीतर आपल्याला रिझल्ट्स प्रॉपर मिळणार नाहीत आपल्या बिझनेसचे. कन्झर्व्हेटिझम. अंडर कन्झर्व्हेटिझम कन्सेप्ट वी हॅव टू अँटिसिपेट फ्युचर पॉसिबल लॉसेस. फ्युचरमध्ये जर आपल्याला काही लॉस झाला तर त्याची तयारी किंवा त्याचं प्रोव्हिजन आपल्याला आधीपासूनच करायचं आहे. मग असे रेकॉर्ड्स मेंटेन करायचे आहेत की ज्याच्यामध्ये इन्कम कमी आणि एक्सपेन्सेस जास्त, ॲसेट्स जास्त आणि लायबिलिटीज कमी दाखवायच्या आहेत. त्याला म्हणतात कन्झर्व्हेटिझम कन्सेप्ट.
गोईंग कन्सर्न, गोईंग मीन्स व्हॉट, आपला बिझनेस खूप लॉंग टर्मसाठी रन करणार आहे, तो लगेच आपल्याला बंद करायचा नाही आहे. ओके, मग तसे प्रोव्हिजन्स ते किंवा तसे रेकॉर्ड्स आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये मेंटेन करायचे आहेत. म्हणजे एकदम प्रॅक्टिकल लाईफमध्ये जे एक्झाम्पल्स असतात, म्हणजे एखादी मशिनरी विकत घेतलेली आहे, त्याची डेप्रिशिएशन होऊन व्हॅल्यू कमी होणार आहे, तर तेच व्हॅल्यू आपल्याला तिथे मेन्शन करायची आहे. किंवा लोन वगैरे आपल्याला खूप लॉंग टर्मसाठी घ्यायचं आहे, कारण आपला बिझनेस लॉंग टर्म चालणार आहे. हेच आहे गोईंग कन्सर्नमध्ये. रिअलायझेशन कन्सेप्ट, रिअलायझेशन मीन्स जेव्हा ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन होतं तेव्हाच ते बिझनेसमध्ये किंवा बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करायचं आहे. वेदर इन्कम रिसिव्ड ऑर नॉट, जरी पैसे तुम्हाला मिळालेले नसतील तरीसुद्धा ज्या दिवशी ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, ज्या दिवशी ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन रिअलाइज झालं आहे, त्याच दिवशी ते एंटर करायचं आहे. ॲक्रिअल, ॲक्रिअल मीन्स व्हॉट, जेव्हा आपण एखादी समजा आता एक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याच्यावरती मला इंटरेस्ट मिळत आहे दर महिन्याला, पण तो इंटरेस्ट दर महिन्याला अकाउंटमध्ये जमा न होता मला कधी मिळणार आहे, ॲट द एंड ऑफ द इयर. ओके, तर त्याला म्हणतात ॲक्रिअल. ॲक्रिअल मीन्स अर्न्ड, जमा झालेला इंटरेस्ट एकदाच मिळणार आहे. मग तो जो एकदा मिळणार आहे, जेव्हा मिळणार आहे तेव्हाच तो रेकॉर्ड करायचा आहे, रोज रेकॉर्ड करायचा नाही आहे. ओके, आता सॅलरी समजा मंथ एंडला मिळते, मग ती रोज मेन्शन करतो का आपण अकाउंटमध्ये, आज माझी एवढी सॅलरी झाली, आज एवढी झाली, आज एवढी झाली, नाही. जेव्हा मिळेल, ज्या दिवशी ती अमाऊंट आपल्या हातात येते त्याच दिवशी ती आपण रेकॉर्ड करतो, त्यालाच म्हणतात ॲक्रिअल बेसिस ऑर ॲक्रिअल कन्सेप्ट. ड्युअल आस्पेक्ट, ड्युअल मीन्स डबल. कुठच्याही एंट्रीचे दोन इफेक्ट्स असतात, दोन ट्रान्झॅक्शन्स करावे एका ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट्स दाखवावे लागतात. वन शुड बी डेबिटेड, अनदर मस्ट बी क्रेडिटेड विथ ॲन इक्वल अमाऊंट. दोन इफेक्ट दाखवायचे आहेत, एक डेबिटला एक क्रेडिटला. ओके, आणि त्याची अमाऊंट सेमच असली पाहिजे. म्हणजे एखादी वस्तू जर आपण विकलेली आहे, ओके, तर आपल्याकडून वस्तू जाते, पण त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी इन्कम होतं, आपल्याला कॅश मिळते. म्हणजेच एक गोष्ट जात असेल तर दुसरी गोष्ट येत पण असते. मग त्या दोन्ही गोष्टी आपल्याला बिझनेसमध्ये किंवा बुक्समध्ये रेकॉर्ड करायचे आहेत, त्याला म्हणतात ड्युअल ॲस्पेक्ट. डिस्क्लोजर, डिस्क्लोजर मीन्स सगळंच आपल्याला जे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आहे ते ओपन करून दाखवायचं आहे सगळ्या युजर्सला. बिझनेसचे युजर्स कोण असतात, समजा ओनरला स्वतःला आधी माहिती हवी की आपला बिझनेस कसा चाललेला आहे. नेक्स्ट एम्प्लॉईज, मॅनेजर्स, गव्हर्मेंटला आपल्याला टॅक्सेस पे करावे लागतात, त्यामुळे तो रिझल्ट दाखवावा लागतो, आपले बुक्स ऑफ अकाउंट्स दाखवावे लागतात. किंवा समजा कस्टमर्स असतील, त्यांना इंटरेस्ट असतो आपल्या बिझनेसमध्ये, तर हे जे सगळे युजर्स असतात त्यांना सगळी इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करायची आहे, म्हणजे ओपन करून दाखवायची आहे. मग त्याच्यामध्ये जरी तुम्हाला लॉस झालेला असेल किंवा काही तुमच्याकडून फॉल्ट झालेले असतील, सगळे डिस्क्लोज करायचे आहेत. ओके, मटेरियालिटी एकदम अपोजिट टर्म आहे डिस्क्लोजरच्या. मटेरियालिटी म्हणजे काय, फक्त ज्या इम्पॉर्टंट थिंग्स आहेत, ज्या रिलेव्हंट थिंग्स आहेत त्याच ओपन करायच्या आहेत. ज्या इरिलेव्हंट गोष्टी असतील, ज्याचा फ्युचर डिसिजन मेकिंगवरती काही इफेक्ट होणार नसेल, तर त्या उगीचच दाखवायच्या नाही आहेत युजर्सला. ओके, नेक्स्ट मॅचिंग कन्सेप्ट. मॅचिंग मीन्स आपल्याला आता मॅच करायचं आहे. काय करायचं आहे, जे रेव्हेन्यूज आहेत, आपल्याला जो रेव्हेन्यू मिळतो तो एक्सपेन्सेस बरोबर मॅच करायचा आहे. म्हणजे एखादा आपण बिझनेस ओपन केलेला आहे, तर त्याच्यातून आपल्याला काही रेव्हेन्यू मिळाला आहे. म्हणजे मी आता समजा फर्स्ट लेक्चरमध्ये एक्झाम्पल दिलेलं की बुकशॉप ओपन केलेला आहे, त्याच्यातून मला महिन्याला 10,000 रेव्हेन्यू मिळालेला आहे, तर तो रेव्हेन्यू मॅचिंग कन्सेप्टमध्ये काय आहे की मॅच करायचा आहे. कशाशी, एक्सपेन्सेसशी. मग आता हे बुकशॉप ओपन करण्यासाठी किंवा तो रेव्हेन्यू अर्न करण्यासाठी, कमवण्यासाठी मला काय काय एक्सपेन्सेस करावे लागले. एकतर जागा घ्यावी लागली, पुस्तकं घ्यावी लागली, त्याच्यानंतर एम्प्लॉईची सॅलरी, इलेक्ट्रिसिटी बिल, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, हे सगळे एक्सपेन्सेस मॅच करायचे आहेत मॅचिंग कन्सेप्टमध्ये. क्लिअर. तर आजच्या लेक्चरमधले हे जे सगळे पॉईंट्स जे आपण क्विक रिव्ह्यू केलेला आहे, सगळेच इम्पॉर्टंट आहेत. काही एक्झाममध्ये विचारले जातात वेगवेगळ्या मार्गांनी, म्हणजे काही वेगवेगळे क्वेश्चन्स असतात. स्टेट अ वन वर्ड, काहीतरी एक तुम्हाला टर्म सजेस्ट करायची असेल, किंवा स्टेट ट्रू ऑर फॉल्स,
और गिव्ह अन एक्झाम्पल, कुठचं तरी एक एक्झाम्पल तुम्हाला मेन्शन करायचं असतं किंवा डिफरन्स फाइंड आउट करायचा असतो. अशा वेगवेगळ्या मार्गांनी क्वेश्चन्स विचारले जातात. तसंच फॉर फ्युचर लाईफ ऑल्सो, म्हणजे इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे सुद्धा एखादं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असतं आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगतात की हे डेफर्ड रेव्हेन्यू आहेत, कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत. ओके, किंवा ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंटमधला डिफरन्स काय, किंवा लायबिलिटीजमधला डिफरन्स विचारतात, ॲसेट्समधला डिफरन्स विचारतात. मग हे जर कन्सेप्टच क्लिअर नसतील तर काहीच आन्सर देता येणार नाही आहे. म्हणून सगळे कन्सेप्ट आत्ता क्लिअर करायचे आहेत, कारण त्याच्यावरतीच बेस आपल्याला पुढे सगळे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. एखादा जरी कन्सेप्ट क्लिअर नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत, एक एक पॉईंट नीट क्लिअर केलेला आहे. तरीसुद्धा जर काही क्वेरीज असतील तर प्लीज मला कमेंट करून इन्फॉर्म करा. ओके, अँड ऑल्सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.